नमस्कार, मी इंजिनियर रमाकांत शिंदे। आज आपण इंडोमेक एक्सपोमध्ये आलेलो आहात आणि आपण मागील 7 वर्षापासून सोलर इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत आणि विविध क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर आपण जो इथे बघत आहे स्ट्रक्चर बघत आहे, पॅनल बघत आहे आणि आपल्याकडे ऑल ब्रँड्स मीन्स सर्व ब्रँड्स उपलब्ध आहेत। तुम्हाला टाटा पाहिजे, अदानी पाहिजे म्हणजे सोलर पॅनल्समध्ये किंवा वारी पाहिजे, ऑल ब्रँड्स ॲट वन रूफ हे आपल्या कंपनीमध्ये। आणि कंपनीची एक खासियत म्हणजे टॅगलाईनच ही आहे, विश्वास व गुणवत्तेचे दुसरे नाव म्हणजे आरबी मार्केट। आपण लोकांकडनं विश्वास हा जतन केलेला आहे आणि गुणवत्ता देऊन लोकांचे मन जिंकून आपण आज 500पेक्षा जास्त घरांवरती आपण सोलर लागलेला आहे। हा जो सोलर आहे रस्ट प्रूफ आहे आणि याच्यामध्ये जो 180 RPM पर्यंत हा स्ट्रक्चर तुम्हाला सस्टेन करेल आणि इथे कुठेही जंग लागणार नाही, कारण की सगळं नट बोल्ट्स आहे आणि पूर्ण जो याच्यामध्ये जो नट्स आणि जे सगळं काही यूज केलेलं आहे SS304 यूज केलेला आहे। जसं एले असेल किंवा बाकी गोष्टी असतील ह्या एकदम स्टँडर्ड आहेत। आज म्हणजे जागरूक करणं ही समाजाला एक गरज आहे, कारण याच्या सोलरमध्ये सुद्धा डुप्लिकेटेशन यायला लागलेलं आहे। जर तुम्हाला जर सोलर पॅनलचं डुप्लिकेटेशन ओळखायचं असेल किंवा काही ओळखायचं असेल, इथेच आपल्याकडे तुम्ही बघू शकता पॅनल्स 4 पॅनल लागलेले आहेत, पण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीची आहेत। ही जी आहे हे पी टाईप टेक्नॉलॉजी आहे, हे अडाणीचं पॅनल आहे, हा पी टाईप आहे आणि सेम पॅनल हाच अडाणीचा हा तुम्हाला एन टाईपमध्ये आहे। म्हणून लोकांना समजत पण नाही आणि जेव्हापर्यंत तुमच्याकडे जर सबसिडीमध्ये सोलर जर लागत असेल तर ज्याही वेंडरकडनं तुम्ही सोलर लावता त्याच्याकडनं DCR सर्टिफिकेट मागून घ्या। कारण काय होईल, DCR सर्टिफिकेट म्हणजे तो तुमचा ओरिजिनल पॅनल आहे आणि याची खात्री ऑनलाईन पण करा, कारण DCR सर्टिफिकेट PDF एडिट करून सुद्धा तुम्हाला दिला जाऊ शकतो। म्हणून तुम्ही तुमचं जो सर्टिफिकेट असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील त्या व्यवस्थित करून घ्या आणि ऑथॉराइज्ड लोकांकडनं सोलर लावा। आज कित्येक तरी फ्रॉड या सोलर सिस्टममध्ये होत आहेत। आधी गोष्ट घरी बघितली पाहिजे की सोलर लावताना आजूबाजूला कोणत्याही जागी त्याच्या पॅनलवरती शॅडो यायला नको, कारण की तुमची जर अर्ध्या पॅनलवरती जर शॅडो आली तर इथनं पॅनलचा जो जनरेशन आहे तो आणि लाईफ ही कमी होईल पॅनलची। आणि महिन्यातून जेव्हा सोलर पॅनल लागल्यानंतर तुमचं ते स्वच्छ महिन्यातून एकदा तरी स्वच्छ व्हायला पाहिजे, कारण की वॉरंटीमध्ये सुद्धा खूप काही अडचणी येतात। जर बर्ड्सनी त्याच्यावरती विष्ठा केली असेल तर ती जर साफ केल्या गेली नाही तर त्याच्यावरती ब्लॅक होल्ससुद्धा पडू शकतात। म्हणून खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत सोलर, आणि सोलर लावणे ही मोठी गोष्ट नाही आहे। सोलरचं जतन करणे किंवा सोलरचे आपले जनरेशन प्रॉपर ठेवणे ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपल्याकडे जे सोलर वॉशिंगचे सिस्टमसुद्धा आहेत। तर तुम्ही बघू शकता की याने आपण सोलर क्लीनर म्हणता येईल किंवा स्प्रिंकलर म्हणता येईल। आणि तुम्ही सोलर लावल्यानंतर आता काय होतं की स्प्रिंकलर लावल्यानंतर तुमचा सोलर चांगला आहे बा किंवा ॲटोमॅटिक क्लिनिंग होतं, हा थोडासा विरोधाभास आहे, कारण पूर्णपणे पॅनल क्लीन होत नाही स्प्रिंकलर लावल्यानंतर सुद्धा। त्याच्यासाठी तुम्हाला सोलर महिन्यातून एकदा एखाद्या व्यक्तीच्या हाताने किंवा एखाद्या AMCच्या द्वारे तुम्हाला ते स्वच्छ करण्यात यावे। आणि जर तुम्हाला आमच्याकडनं जर सोलरचा AMC पाहिजे असेल 5 वर्षासाठी, ती आरवी सोलर मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आपल्या इथे नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। त्याच्यानंतर सोलर लावताना पुन्हा एक काळजी घ्यायला पाहिजे, एले लाईटिंग एरिस्टर, कारण तुमच्याकडे एले जर व्यवस्थित असणार नाही तर तुमच्याकडे वीज लाईटिंग झाली तर लाईटिंग ही डायरेक्ट पॅनलला जाईल आणि पॅनल तुमचा खराब होऊ शकतो आणि या कंडिशनमध्ये पॅनलची वॉरंटी नसते। म्हणून एले हा महत्त्वाचा भाग आहे आणि एले लावताना त्याच्यामध्ये एले लावता तो कॉपरचा जर प्रॉपर कॉपरचा असला तर तो लाईटनिंग खिचून घेणार आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही जो अर्थिंग आहे तो प्रॉपर कॉपरचा जर केला तर तो योग्य राहील। आज अनेक वेंडर लावत आहेत, आमच्या आजूबाजूचे ॲल्युमिनियम अर्थिंग लावत आहेत। त्या ॲल्युमिनियम अर्थिंगच्या काही दिवसांतर मातीच्या मिश्रणामध्ये जर भाग झाला तर तो खराब होतो। म्हणून मेन गोष्ट आहे एले हा स्ट्रक्चरपासून 2 ते 3 फूट दूर असलेला पाहिजे आणि जनरली जागा नसल्यामुळे आपण स्ट्रक्चरला लावतोय, पण ठीक आहे, पण एले हा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स आहे। आणि सोलरमध्ये सगळ्यात मोठा जो काळजी घ्यायला पाहिजे ती अर्थिंगची। तुमच्याकडे जसं आपल्याकडे बघू शकता इथे अर्थिंग बकेट्स आहे, बकेटचा पण यूज करायला पाहिजे, कारण काय असतं याच्यामध्ये पूर्ण आपलं डिपेंड असते। सिस्टम जर तुम्हाला जास्त दिवस चालवायचा आहे आणि सिस्टम जर हे करायचं आहे तर याच्यामध्ये तुमचा जो हा अर्थिंग आहे अशा प्रकारे हा याच्यामध्ये लागतो अर्थिंग। तर हा मातीमध्ये न राहता पूर्ण हा अशा प्रकारे अर्थिंग जेव्हा लावताना सुद्धा पूर्ण मातीमध्ये गेला नाही पाहिजेत आणि याला प्रॉपर क्लॅम्पिंग वगैरे व्हायला पाहिजे आणि अर्थिंग बकेट यूजही करायला पाहिजेत, कारण
नेहमी आपण तिथं आपल्या घरी कधी काम निघू शकते किंवा काही निघू शकते, तर हे अर्थिंग पीठ असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर माहिती राहील की आपल्या अर्थिंग नेमकं लावलेला कुठे आहे. नट बोल्टवाला सिस्टम लावत असतं, त्याच्यामध्ये कट वायसर यूज केलेला आहे की नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तो जो वायसर यूज आहे तो 1 mm चा आहे की 2 mm चा आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण वेगळं काय देतो, स्ट्रक्चरचा जो आहे हा नट बोल्टवाला स्ट्रक्चर देत आहोत. याच्यामध्ये लोक कोल्ड डीप असते, याच्यामध्ये हॉट डीप हे लेग्स बनलेले आहेत. त्याच्यानंतर जे हॅट पडली नाही, याच्यामध्ये पाणी वगैरे जमा होणार नाही, त्याच्या पाणी निघून जाईल, याच्यामुळे जंग वगैरे लागण्याचा जो प्रमाण आहे तो कमी होऊन जातो. आणि या स्ट्रक्चरमुळे तुमचा जो 60% जी कॉस्ट आहे ही पॅनलची असते ती हवेत तरंगत राहते. म्हणजे तुमचं एकदम स्ट्रक्चर स्ट्रॉंग राहायला पाहिजे आणि लोकांच्या वेगळं म्हणजे याला रस्ट लागणार नाही. प्रश्न राहिला वायरिंग कशामध्ये होते. सगळ्यात मेन पार्ट हा सुद्धा आहे. आज प्रत्येकाच्या घरी हा पाईप बघितला असेल. हा जो पाईप आपण प्युअर मटेरियलपासून बनवलेला आहे, जो नळांमध्ये यूज होतो, जो घरांमध्ये PVC पाईपमध्ये, हा आपण आपल्या या स्वतःच्या ब्रँडचा पाईप आपण आहे. याला तुम्ही मोडा तोडा याच्यावरती काही करा, पण एकदम स्ट्रॉंग पाईप बनवलेला आहे. कारण याच्यामधनं तुमचं पूर्ण केबलिंग जाणार आहे आणि केबलिंगला जर प्रोटेक्ट करायचं आहे, कारण की ती 25 वर्ष केबल तुम्हाला टिकवायची आहे, तर त्याला जो इन्सुलेशन लागणार आहे तो इन्सुलेशनसुद्धा त्या 25 वर्ष टिकला पाहिजे असा पाहिजे. नाहीतर तुम्हाला मार्केटमध्ये 27-28 रुपयाला 1 mm चा पाईप मिळतो. जे सोलर इन्स्टॉलर आहेत बाकी ते 1 mm चा पाईप यूज करतात आणि तुम्हाला 1-2 वर्षांतर तुम्ही जर असा जरी स्ट्रक्चरला हात मारला तरी तो स्ट्रक्चरपासून तुम्हाला तो पाईप तुटतो. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जर साधा हा PVC पाईपही असेल तरी त्याची काळजी घ्यावी लागते. आणि कॉस्टचा जर विचार केला तर तुम्हाला 2,20,000 पण सिस्टम लागतो, 1,78,000 पण सिस्टम लागतो. पण त्याची जी क्वालिटी आहे, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज कुठं ना कुठं. सरांनी आता आपण बघितलं व्हिडिओमध्ये की जे पॅनल्स आहेत एकाच कंपनीचे वेगवेगळे पॅनल्स येतात. आज मार्केटमध्ये रिफर्निश्ड पॅनल म्हणतो. जर तुम्हाला कमी पैशात जेव्हा सोलर सिस्टम लागत आहे तर कुठे ना कुठे कोणी लॉस करून तर व्यवसाय करणार नाही. तर रिफर्निश्ड जे पॅनल्स मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत त्याच्यामुळे रेट्स कमी होत आहेत. साधा याचा उदाहरण जरी घेतला, हा 28 रुपयाला येतो. हा आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करून आपल्याला जवळपास 80 ते 90 रुपयाला पडतो. म्हणजे विचार करा, कॉस्टिंगमध्ये जवळपास 100 ते 125% इथंच फरक आहे. तर कॉस्टमध्ये ऑब्व्हियसली राहणार आहे. आणि GST कमी झाल्यामुळे प्राइसिंगमध्ये थोडासा लेस झाला आहे. जो 220चा सिस्टम होता तो 210मध्ये आलेला आहे. आणि तुम्हाला जर कमी पैशात लावायचं आहे, पण समोर जाऊन त्याचे जे नुकसान आहे ते 10-20 हजारापेक्षा खूप मोठं नुकसान आहे. कारण जर एका वर्षामध्ये जर 500 युनिटचा जर लॉस झाला तर 500 युनिट्सचं बिल कमीत कमी 7 ते 8 हजार रुपये येतो. म्हणजे 3 वर्षामध्ये तुम्ही 7 ते 8 हजार म्हणजे 7 तरी 21,000 रुपये हा तुमचा लॉस. फक्त तुम्ही तिकडे पैसे तुम्ही सिस्टममध्ये कमी केले, पण तिकडे जो जनरेशनमधला जो 20 ते 21,000चा लॉस हा तुमचा कधी भरून न निघणार आहे. म्हणून सिस्टम लावताना 2 पैसे तुमचे जास्त जातील, पण तुम्ही क्वालिटी आणि ॲश्युरन्स असणारच प्रोडक्ट लावा. कारण जेव्हापर्यंत तुम्ही लावणार नाही, आणि विशेषतः काय होऊन राहिलं, आज एकाकडे कोणतरी काम करतोय आणि दुसऱ्याकडून तो सोलर पॅनल दुसऱ्या दिवशी व्यवसाय चालू करतोय. त्याला जर नॉलेज काही नाही. म्हणून जो एक्सपर्ट असेल, जो किती वर्षापासून काम करतोय, आज आपल्या कंपनीला 7 वर्ष पूर्ण होऊन 8व्या वर्षात पदार्पण केलं आहे. आणि आपल्या कंपनीचं जो एक टॅगलाईन जो मी तुम्हाला सांगितली, विश्वास व गुणवत्तेचे दुसरे नाव RV सोलर मार्केट. राहिला प्रश्न सोलर लावायचं कसं आणि त्या पैशांची जुळवाजुळव कशी करायची, तर नॅशनलाइज बँकेमधनं पंतप्रधान मुक्त बिजली योजनाच्या अंतर्गत तुम्हाला ऑल नॅशनलाइज बँकमधनं तुम्हाला 6% रिड्युसिंगमध्ये EMI सोलर लावता येतो. तुम्हाला 1,500 रुपये महिन्याचा EMI येऊ शकतो. आणि त्या EMIमध्ये जेवढं तुम्ही इलेक्ट्रिक बिल भरता तेवढं EMI भरू शकता. आणि याच्यामध्ये सबसिडी आल्यामुळे तो तुम्हाला 1,500 रुपये स्टार्टिंगला तुम्ही जो फायनान्स कराल, तर फायनान्स केल्यानंतर तुम्हाला 2,200-2,300 रुपये EMI येईल. आणि सबसिडी आल्यानंतर ती EMI 1,500 रुपये वगैरे 1,300 रुपये. आणि इलेक्ट्रिसिटी बोर्डला पैसे भरण्यापेक्षा स्वतःची EMI भरून स्वतः जो सिस्टम जो तुम्ही लावलेला आहे सोलरचा तो तुमचा होईल. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला 2 ते 3 वर्षांतर पेबॅक पिरियड निघाल्यानंतर बाकी वर्ष ती कमाई होईल. म्हणजे आपण एखादी घरची रूम जरी रेंटने दिली तर 3,000 रुपये रेंट द्यायला 3 रूमा बांधाव्या लागतात आणि 5 लाख इन्व्हेस्ट करावे लागतात. त्यापेक्षा हाही तुमचा इन्व्हेस्टमेंट, तुमचा इलेक्ट्रिसिटी बिल 0 करून ते तुम्हाला असं म्हणता येईल सोलर लावा आणि पैसे कमवा.